नमस्कार. आपण एक चित्रपट बघितलाय मुन्नाभाई MBBS. त्यात जादू की झप्पी तुम्हाला चांगली ठाऊक आहे. मुन्नाभाई चालत चालत असतो. एका वॉर्डच्या समोर एक सफाई कामगार सफाई करत थांबलेला असतो. अधूनमधून लोक चालले की तो चिडतो. मुन्नाभाई जातो आणि त्याला आपल्या गळ्याला पडून सांगतो की आप बहुत मेहनत करते हो, लोग फिर भी गंदा करते हैं. आणि तो माणूस डोळ्यात पाणी आणून म्हणतो, जा, कोई फरक नहीं पडता, साफ कर लूंगा. ही जादू की झप्पी फार मोठं काम करून जात असते. अशी जादू की झप्पी नेहमीच चर्चेत राहिलेली आहे. एक जादू की झप्पी संसदेमध्येही झालेली होती, आठवते आहे. राहुल बाबांनी आपल्या पंतप्रधानांना जादू की झप्पी मारली होती आणि तेव्हापासून गांधी परिवाराचे लाडके सपूत राहुल बाबा जादू की झप्पी देत महाराष्ट्रभर, देशभर सगळीकडे फिरू लागले. उत्तर प्रदेशामधली त्यांची जादू की झप्पी तर चांगलीच गाजली. त्यांनी किसान आंदोलनामध्ये बळी गेलेल्या शेतकऱ्याच्या परिवाराला आपल्या बहिणीसह जाऊन जादू की झप्पी दिली आणि त्यांच्या दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न केला. राहुल बाबा ने जो कुछ किया वो बहुत अच्छा किया. खूप चांगलं वाटलं की ते लोकांची दुःख समजतात, त्या दुःखांना गळ्याला लावतात. अशी जादू की झप्पी अनेक ठिकाणी देणं आवश्यक होतं. राहुल बाबाच काय, गांधी परिवारातल्या कुणी जरी ही जादू की झप्पी त्यावेळी दिली असती तर खूप बरं वाटलं असतं. मला राहुल बाबांना काही प्रसंगांची आठवण करून द्यायची आहे. कदाचित त्यावेळी राहुल बाबा खूप लहान असतील, अगदीच बाल्यावस्थेत असतील. 1984-85 इंदिरा गांधींची हत्या झाली होती आणि त्यानंतर दिल्ली आणि भारतभरामध्ये शिखांचं शिरकाण सुरू होतं. सरकारी आकड्यानुसार 3000 तर खाजगी आकड्यानुसार जवळपास 10,000 शिखांचा मृत्यू या सगळ्या प्रकरणामध्ये झालेला होता. 2 सरदार असलेल्या अंगरक्षकांनी इंदिरा गांधींची गोळ्या घालून हत्या केली म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भारतभरामध्ये शिखांचं शिरकाण करायला सुरुवात केली होती. अनेक निष्पाप लोक याच्यामध्ये भरडले गेले होते. अनेकांचा दंगलीत बळी गेला होता. राहुल बाबा, तुम्ही, तुमच्या वडिलांनी, तुमच्या घरातल्या अजून कोणी अशी जादूची झप्पी क्षमा मागून त्या शीख सरदारांना दिली असती त्यावेळी, तर यावेळेच्या झप्पीचं आम्ही कौतुकच केलं असतं. खूप छान वाटलं असतं. पण तसं गांधी परिवारातल्या, नेहरू परिवारातल्या एकानंही त्यावेळी केलं नाही. थोडंसं मागं जाऊ अजून. 1948 साली महात्मा गांधींची हत्या झाली. नथुराम गोडसे नावाच्या एका ब्राह्मण जातीच्या व्यक्तीनं महात्मा गांधींना गोळ्या घातल्या. महाराष्ट्रात, खास करून पश्चिम महाराष्ट्रात ब्राह्मण या जातीसोबत त्यानंतर जे काही घडलं ना, ते फार भयंकर होतं. हजारो ब्राह्मणांना बेघर केलं, घरं जाळण्यात आली, मारण्यात आलं. आपल्या परिवारातल्या कोणीतरी गांधी हत्येशी संबंध नसलेल्या या लोकांना जीव गेल्यानंतर एक जादू की झप्पी दिली असती तर आज तुम्ही या मारलेल्या झप्पीचं नक्कीच कौतुक केलं असतं. राहुल बाबा, तुम्ही तेव्हा नकळत्या वयाच्या होता, अगदीच नकळत्या. पण जेव्हा कळत्या वयात आला तेव्हा काय काय घडलंय? राजस्थानमध्ये आत्ता नुकत्याच ज्या हत्या झाल्यात त्यातल्या पीडिताच्या परिवाराला एकाला भेटून जरी आपण खांद्यावर हात टाकला असता तरीही आजच्या जादूच्या झप्पीचं प्रचंड कौतुक झालं असतं. छत्तीसगडमध्ये जे काही घडलंय त्यात आपण एकदाही जादूची झप्पी दिली असती तरीही राहुल बाबांच्या या झप्पीचं कौतुक झालं असतं. काय असं प्रेम दाखवणं, अशी जादूची झप्पी देणं, असं सगळं पुन्हा त्याचे मुद्दाम फोटो काढून ते ट्विटरवरती टाकत आम्ही कशी माणुसकी जपतो हे सांगणं सिलेक्टिव्ह आहे. आपल्या बाजूनी घडलं असेल तेव्हा असं काहीही करायचं नाही आणि विरोधकांच्या बाजूनी घडलं असेल तेव्हा मात्र ते दाग करून त्याची जाणीवपूर्वक प्रसिद्धी घडवून आणायची. तुमचे हेतू कदाचित खूप चांगले असतील,
कदाचित मिठ्या मारण्याने समोरच्या माणसांची दुःख हलकी होती. कदाचित तुमच्या बाहुपाशात विसारल्यावर त्याला आपलं दुःख जरासं हलकं झाल्यासारखं वाटेल. असंच वाटणं सगळ्याच विषयांमध्ये घडायला हवं होतं, पण तसं घडताना दिसलं नाही. सिलेक्टिव्हली मुद्दाम अशा ठिकाणी जाऊन जिथे फक्त विरोधकांना टार्गेट करता येईल, लक्ष करता येईल, अशाच ठिकाणी तुम्ही जाऊन करता राहिल्या. पण जिथे तुमची सत्ता आहे किंवा सत्तेत सहभागी आहात, तिथे मात्र अशी कोणतीही कृती राहुल गांधींच्याकडून होताना आम्हाला तरी दिसलेली नाही. कदाचित आमच्या डोळ्यावर राहुल विरोधाचा चष्मा चढवलाय तुमच्याच समर्थकांनी, म्हणून दिसलं नसेल. कदाचित आम्हाला ती पाहायची वृत्ती नसेल तर कृपया दाखवा की हे असं घडलंय. राजस्थानमध्ये जाऊन आपण पीडितांच्या दुःखामध्ये सहभागी झालो. छत्तीसगडमध्ये जाऊन आपण पीडितांच्या दुःखामध्ये सहभागी झालो. महाराष्ट्रामध्ये येऊन आपण जे पीडित आहेत त्यांच्या दुःखामध्ये सहभागी झालो. आला मुंबईमध्ये जेव्हा अत्यंत वाईट पद्धतीने बलात्कार झाला, अत्याचार झाले, अजून काय काय झालं अंधेरीत मुंबईमध्ये, त्या पीडितेच्या परिवाराला अशी जादूची झप्पी आवश्यक होती, ती द्यायला तुम्ही आलात. ज्या अनंत करमुसेच्या पाठीवर इतके फटके बसले होते की त्याची पाठ लाल लाल होती. तुम्ही पाठीवर हात ठेवायला जरी हात त्याला असता तरी आग झाली असती. तुमच्याच सहयोगी पक्षाच्या मंत्र्यांनी बंगल्यावर नेऊन मारलं, तेव्हा आलात ही जादूची झप्पी द्यायला. पालघरमध्ये 2 साधूंना अक्षरशः ठेचून मारल्या गेलं. त्या साधूंच्या शिष्यांना अशाच जादूची झप्पीची आवश्यकता होती. आलात त्यावेळेला ती जादूची झप्पी द्यायला नाही. कारण इथे ती जादूची झप्पी द्यावी तर माणुसकीसोबत राजधर्माची आठवण देखील तुम्हाला करून द्यावी लागली असती. इथे जादूची झप्पी माणुसकीसाठी नव्हे, राजधर्माची आठवण करून देण्यासाठी तुम्ही केलेलं आहे. संधी साधण्यासाठी तुम्ही हे केलेलं आहे. म्हणूनच या जादूच्या झप्पीत आम्हाला माणुसकी कमी आणि राजकारण जास्त दिसतं. आपल्या परिवारातल्या एकाही व्यक्तीनं गांधी हत्येनंतर घडलेल्या ब्राह्मण हत्याकांडाच्या विषयी एक जादूची झप्पी दाखवली असती तर बरं वाटलं असतं. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शिखांचं जे हत्याकांड भारतामध्ये झालं, त्यावेळी ही जादूची झप्पी दाखवली असती तर आजच्या जादूच्या झप्पीचं राहुल गांधींच्या प्रचंड कौतुक करता आलं असतं. पण दुर्दैवाने ते घडलं नाही. हीच एक वस्तुस्थिती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.